नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झालाय, कारण भाजपनं स्वबळावर लढावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे। मात्र प्रदेश नेतृत्वानं महायुती म्हणून लढण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा द्यायच्या हे भाजपसमोर आव्हान असणार आहे। तर महायुतीतल्या मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देऊ असं भाजपचे आमदार प्रवीण दटकेंनी म्हटलंय। निवडणूक प्रभारी प्रवीण दटके आपल्यासोबत आहे। खरं तर मित्र पक्षाला पण आघाडी करायची आहे, त्यांना जागा द्यायची आहे। ही एक मोठी तारेवरची कसरत आहे की तुमच्याकडे इतकी मोठी इच्छुकांची संख्या आहे, सोबतच मित्र पक्षासाठी जागा सोडणं कशा प्रकारे हे चॅलेंज तुम्ही हाताळत आहे? चॅलेंज तर आहेतच आमच्यामध्ये, पण सामान्य कार्यकर्त्याचं इलेक्शन असल्यामुळे युती होऊ नये अशी सगळ्यांकडे चर्चा आहे। पण शेवटी पक्षाचा आदेश जे काही ठरलं असेल महाराष्ट्रात, विदर्भात, नागपुरात, त्या दृष्टीने विचार करू आणि जे काही मेरिट आहे, जे काही नियम ठरले असतील युती करण्याचे, त्या नियमांना अधोरेखित करून समोर जाऊ। कोणत्या प्रभागातल्या कोणत्या जागा मित्रपक्षासाठी सोडायचा हा एक मोठी अडचण आहे? स्पर्धा आमच्याकडे खूप आहे, ती योग्य आहे, ती हेल्दी आहे। आपण इथे बघत असाल कोणी कोणा समर्थक आणला नाही, स्वतः आले आहेत। त्यामुळे आमच्याकडे हेल्दी स्पर्धा आहे। एका जागेकरता 10, 12, 8, 9 अशी नावं आहेत। योग्य सगळ्या लोकांचा सर्वेप्रमाणे निर्णय होणार आहे। जिथे मेरिटप्रमाणे काही मित्रपक्षांच्या जागा मागच्या टर्मला असतील मेरिटप्रमाणे, तर जे काही ठरलं असेल वरती आमच्या वरच्या मुंबईच्या पार्लमेंटरी बोर्डात किंवा अजून काय, त्याप्रमाणे तारेवरची कसरत आहे। आमच्याकडनं 3-4 लोक युतीची चर्चा करणार आहेत, ते करतील, ते आमच्या सगळ्या प्रमुखांसमोर ती चर्चा मांडतील। माननीय नितीनजी देवेंजींसमोर ते बोलतील, बावनकुळे साहेब राहतील, त्यानंतर निर्णय होईल। इच्छुक उमेदवारांना विचारत आहे की त्यांचं काय कार्यकर्त्यांना त्यांनी आयुष्य दिलं आहे पक्षाकरता, आयुष्य 20-20, 30-30 वर्ष काम केलं आहे त्यांनी। बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, वार्ड अध्यक्ष, महामंत्री, मंडळ अध्यक्ष, महामंत्री, प्रभाग संयोजक, असं सगळे कामं करत वरती आला आहे तो। त्यामुळे त्याचा तो अधिकारच आहे आणि तो अधिकार भाजपमध्ये कधीच डावलला गेला नाही, त्याच्यानंतरही जाणार नाही। कार्यकर्त्यांची भावना आहे की स्वबळावर, नेत्यांची तरी वेगळी भावना आहे। कार्यकर्त्यांची नाही, नेत्यांची, नागपूरच्या प्रत्येक नेत्याची, आमदाराची भावना आहे स्वबळावर। पण ज्या पक्षात आपण काम करतो त्या पक्षात शिस्त आहे ना भाजपमध्ये, त्यामुळे जे काही वरती सांगितलं गेलं आहे, ते जे काही निकष पाठवले त्यावर चर्चा करू। तोडगा निघाला नाही तर मग पर्यायी तोडगा 100% निघेल। ठीक, धन्यवाद। ते होते प्रवीण दटके। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।